नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण घरच्या घरी मस्त मसालेदार आणि स्वादिष्ट अशी अंडा पावभाजी बनवणार आहोत। भन्नाट चवीची ही अंडा पावभाजी बनवायला खूप सोपी आहे। सकाळचा नाश्ता असो की संध्याकाळची लहान भूक असो, ही अंडा पावभाजी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 बॉईल अंडी घेऊन त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 2 मोठ्या साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे, 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि मसाल्यांमध्ये मी इथं 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच जिरेपूड, त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच पावभाजी मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे। आता आपण फोडणी देऊया। आता कढईमध्ये आपल्याला 5 ते 6 चम्मच तेल घालायचं आहे। तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि ही मस्त अशी लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे। अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला ही परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आणि हा कांदा सुद्धा आपल्याला अगदी नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त लालसर अजिबात होऊ द्यायचा नाही। अगदी थोडासा नरम झाला म्हणजे यामध्ये आपल्याला टमाटर घालायचा आहे आणि आता हे टमाटर सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता हे टमाटर शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर चवीनुसार मीठ घालायचं आणि परत हे मिक्स करून यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपलं टमाटर शिजून येईल। अगदी 1 ते 2 मिनिट मी यावरती झाकण ठेवलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं टमाटर शिजलेलं आहे। आता हे परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि मध्ये अशी जागा करून यामध्ये आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत। अगोदर लाल तिखट घालायचं, धनेपूड, जिरेपूड, पावभाजी मसाला आणि हळद आणि आता हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला हे मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता हे पूर्ण एकजीव होण्यासाठी आपल्याला इथं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे। आता सर्व मसाले मी असे मॅशरने मस्त असे मॅश करून घेते। आता पूर्ण हे एकजीव झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे अगदी 1 ते 1.5 कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। जास्त पाणी अजिबात घालायचं नाही, थोडी घट्टसरच ही ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे। आता हे पूर्ण मिक्स करून यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 2 मिनिट आपल्याला हे मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आणि मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि पूर्ण एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण जी अंडी घेतलेली आहे बॉईल अंडी, ती अंडी खिसून घेऊया। अशी खिसणीने व्यवस्थित ही अंडी यामध्ये आपल्याला खिसून घ्यायची आहेत। आता सर्व अंडी मी अशीच खिसून घेते। आता तुम्हाला ज्या प्रमाणात ही भाजी बनवायची असेल तेवढी ग्रेव्ही तुम्ही वाढवून बनवू शकता। आता सर्व अंडी मी यामध्ये खिसून घेतलेली आहे। आता हे परत एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। या मसाल्यांमध्ये ही अंडी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे। अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 2 मिनिट आपल्याला ही अशीच मस्त अशी होऊ द्यायची आहे। अगदी 2 मिनिट मी ही शिजू दिलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी आपली अंडा पावभाजी तयार झालेली आहे। ही अंडा पावभाजी खायला खूप छान लागते। रोज रोज भाजी पोळी खाण्याचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, मुलंही खूप आवडीने खातात। खूप मस्त चमचमीत अशी अंडा पावभाजी तयार झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच नवीन नवीन रेसिपी मी आपल्या चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असते। तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत अशी आपली अंडा पावभाजी तयार झालेली आहे। इथं तुम्ही पाव तव्यावरती शेकूनसुद्धा घेऊ शकता, पण माझ्या मुलांना असेच आवडतात त्यामुळे मी अजिबात शेकलेली नाही। आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी आपली अंडा पावभाजी तयार झालेली आहे। गरमागरम अंडा पावभाजी तयार आहे, या खायला। धन्यवाद।